आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। मालपूर ग्रामपंचायतीच्या प्रशासनाविरोधात आदिवासी महिलांचा संताप उफाळून आलाय। मालपूर येथील वरच्या गावातील शबरी माता चौक परिसरात साचलेली घाण दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। सहसंपादक प्रभाकर अडगळे, शिंदखेडा तालुक्यातील मालपूर स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय की ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामविकास अधिकारी यांनी वारंवार तक्रारी करूनही कोणती दखल घेतलेली नाही। त्यामुळे आदिवासी बांधवांना अस्वच्छतेत जीवन जगावं लागतंय। दरम्यान समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण रामचंद्रजी महाराज यांनी स्वखर्चानं गटारीतील घाण काढून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे केले। संतप्त महिलांनी इशारा दिलाय की 8 दिवसाच्या आत संपूर्ण गटार व्यवस्था स्वच्छ न केल्यास ग्रामपंचायत प्रशासकांच्या दालनात तीव्र आंदोलन करण्यात येईल। आता प्रशासन याकडे किती गांभीर्यानं पाहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वरचा आदिवासी एरिया ना अहो आदिवासी एरिया दादा याडे डास मच्छर कितला चाय राहणार पोऱ्या आजारी वय राहणार काय आमले सोय नेमकून करेने राहणार त्या सांगाले गवताले आमले आपो आहे करा मग कोणी ध्यान देतच नाही आणि कोणी ध्यान देत नाही चारी चौथे गाणे राहणार खावाना पट्टा करा काय आजारी वय राहणार यातलं बट आ एवढे गंदे गाण वायरने सरांदे खावाने जाग त्यातले आटे आटे रावाला लावा त्यातले ना आमले त्याची जागावर जाऊ द्या त्या बी आड्डा गावाला काय सोय करेने राहणार आमने वाले सांगाले गवता लगेच आमर वरती टांग मारता सापत्या पोऱ्या आजारी 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 या त्याची करतीन आमले देतीन पैसा नाही आम्ही दवाखाना करतो ताते आमले काय चालले पैसा मोठला मोठला बनी राहणार त्यांनी तर शांत काढा काय गरीब ना जीवर बनतच नाही या. हा तुम्ही स्वतःहून देतायत ना यांना? हा मी वैयक्तिक देतात साफसफाई करण्याबाबत। ग्रामपंचायत अजिबात लक्ष द्यायला तयार नाही म्हणजे अनिल भाऊ नवी नाव टाक बर मग फोटो आहे ना। काय नाव आहे भाऊ तुला? भाऊ ईश्वर भाऊ का? हां ठीक आहे, ओके।